खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यातून पर्यटन योजनेतून 5 कोटी रुपये मंजूर झाले असून मंगळवेढा तालुक्यातील माचणूरच्या प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर संवर्धनाचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या संवर्धन आणि विकास कामांसाठी उजनी जलपर्यटन योजनेअंतर्गत 5 कोटी 4 लाख रुपये निधीला जिल्हा नियोजन समितीनं मंजुरी दिली आहे। या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून वारसा संवर्धनाच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। 17 डिसेंबर 2025 रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। तसंच या संदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI मुंबई मंडळानं सिव्हिल डिपॉझिट अंतर्गत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वारसा संवर्धन आणि जीर्णोद्धाराचा सविस्तर प्रस्ताव तयार करून सादर केला आहे। ASI कडून संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी पार पाडली जाते, तर विकास कामे प्रामुख्यानं राज्य शासनाच्या विभागांमार्फत राबवली जातात। मात्र अशा कामांसाठी ASIची पूर्व परवानगी आवश्यक असते। प्रस्तावित विकास कामांमुळे संरक्षित स्मारक अथवा त्याच्या नियमन क्षेत्रावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री करूनच परवानगी दिली जाते। दरम्यान मंदिर परिसरातील विकास कामांबरोबरच मूळ मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्ती आणि संवर्धनासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। मंजूर निधी ASIकडे जमा झाल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नियमानुसार संवर्धन आणि जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। राज्य शासनानं विकास कामे हाती घ्यायची असल्यास संबंधित विभागानं सायन पूर्व मुंबई येथील प्रादेशिक संचालक सक्षम प्राधिकरण ASI यांच्याकडे AMASR कायदा आणि नियमानुसार आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे। या निर्णयामुळे माचणूरच्या ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जतनाला नवी गती मिळणार आहे। तसंच श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी, ब्रह्मपुरी माचणूर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली।